शहराच्या सौंदर्यात नवी भर, 3 भव्य प्रवेशद्वारांसह विद्युत रोषणाईचं लोकार्पण. आमदार समीर कुणावारांच्या उपस्थितीत भव्य प्रवेशद्वाराचं लोकार्पण. कॉलेज परिसरात टवाळखोरांचा मोठा त्रास. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अमित ठाकरे यांच्याकडे मांडली समस्या. टवाळखोरांवर कॉलेज प्रशासन आणि पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याची तक्रार. नागपुरातील गोकुळपेठ बाजाराचा पुनर्विकास 3 वर्षात पूर्ण करण्याचं लक्ष्य. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांना मारहाण. पुणे युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी कार्यकर्ते संचेती रुग्णालयात दाखल. काँग्रेसच्या वरिष्ठ स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली. राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर. काँग्रेसकडून पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन. राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी अखेर उपोषण मागे घेतलं. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा. सीओईपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप. एबीव्हीपीच्या गुंडगिरीचा हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. हर्षवर्धन सपकाळांचा ट्विट करत निषेध. माजी महापौर विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द. विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र ठरलं अवैध. निर्णयाचा विषय अजून मनपा सभागृहासमोर आला नाही. विषय सभागृहात मांडून चर्चा होऊन घेणार पुढील निर्णय. लोकशाही मराठीच्या बातमीची दखल. सिद्धेश कदम यांची आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट. जुहूवर साचणाऱ्या कचऱ्याची घेतली माहिती. किती कचरा साफ झाला याची संपूर्ण माहिती घेतली. हिंगणघाटच्या वाहतुकीसाठी आमदार समीर कुणावर ऑन फील्ड. सुरळीत वाहतुकीसाठी आमदारांची रस्त्यावर उतरून पाहणी. वाहतूक कोंडी नियमभंग रोखण्यासाठी पोलिसांना दिल्या सूचना. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एसटीच्या 30% अतिरिक्त शुल्कातून दिलासा. अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश. ठाकरेंच्या शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का. माजी ठाकरे सेना तालुका प्रमुख सचिन सावंतांचा भाजपात प्रवेश. ठाकरेंची साथ सोडून भाजपाचा झेंडा हाती. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी तुपकरांचा एल्गार. मंत्र्यांचे बंगले गाड्या जप्त करून लिलाव करू. 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची घोषणा. मुलुंडमधील बेकायदा चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करा. भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांची मागणी. पादचारी प्रथम मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कोटेचा यांची मागणी. गोंडपिंपरी एमआयडीसी भूसंपादनाला उच्च न्यायालयाची स्थगिती. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. ई पीक पाहणीत आष्टी तालुक्याची उल्लेखनीय कामगिरी. बोरखेडी चांबला गावात 100% ई पीक पाहणी पूर्ण. मराठवाड्यात यंदा खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रात मोठी घट. मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 2,17,481 हेक्टर क्षेत्र कमी झालं. गेल्या 22 दिवसांपासून पाऊस नसल्यानं परिणाम. शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी माती मुरुमावर आता रॉयल्टी नाही. ट्रॅक्टर ही कारवाईतून मुक्त. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.